आज दुपारी या बिल्डिंगचा जो आहे तो छत कोसळलेला आहे। नूतनीकरणाचं काम सुरू असताना कर्मचारी जी काही काम करत होते त्यांच्या अंगावरती हा छत कोसळला आणि यामध्ये 2 जण जे आहेत ते गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते आहे। दुपारी या ठिकाणी काम सुरू होतं। स्थानिकांच्या सांगण्यानुसार बऱ्याच दिवसांपासून या ठिकाणी नूतनीकरणाचं काम जे आहे ते सुरू होतं, परंतु आज अचानक दुपारच्या सुमारास 1 वाजताच्या सुमारास या ठिकाणी छत कोसळला आणि तो छत ती भिंत कर्मचाऱ्याच्या अंगावरती कोसळली, काम करत असलेल्या व्यक्तीच्या अंगावरती कोसळली आणि त्याला गंभीर दुखापत झाली। सचिन चव्हाण आणि कृष्णा अशी त्या छत कोसळलेल्या किंवा गंभीर आजारी किंवा गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींची नावं आहेत। घटनेची माहिती मिळताच पुण्याचं अग्निशमन दल असेल किंवा मग पुणे पोलीस असतील ते घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आणि त्यांनी या घटनेचं कारण आणि या सगळ्या जे काही या कोसळलेल्या भिंतीखाली जे काही व्यक्ती फसले होते त्यांना काढण्यासाठीची कारवाई सुरू केली। पहिल्या व्यक्तीला कमी काळामध्ये त्याला काढणं शक्य झालं, परंतु त्याला गंभीर दुखापत झाली असल्यामुळे त्याला रुबी हॉल क्लिनिकमध्ये जे आहे ते दाखल करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। अर्ध्या तासापूर्वी जवळपास दुसऱ्या व्यक्तीला काढण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती सुद्धा आता वैद्यकीय जी काही आहे ते उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार या बिल्डिंगचं जे काही काम आहे ते नूतनीकरण सुरू होतं आणि या नूतनीकरणाच्या काम सुरू असताना ड्रिलिंगचं सुद्धा काम सुरू होतं। काही पार्ट काढून त्या ठिकाणी नवीन पार्ट बनवला जाणार होता आणि तो बनवत असताना या ठिकाणी जे आहे तो अचानकपणे भिंतीचा किंवा छताचा जो आहे तो मुलामा जो आहे तो अंगावरती कोसळला आणि कर्मचारी जे आहेत ते जखमी झाले, त्यांना दुखापत झाली आणि या भिंत अंगावर कोसळल्यामुळे किंवा हे सिमेंटचा सगळा जो आहे तो मुलामा त्यांच्या अंगावरती कोसळल्यामुळे ती मोठी इजा त्यांना झाल्याची जी आहे ती माहिती मिळते आहे। हे काम नेमकं कुणाचं सुरू होतं, हे काम करत असताना ज्या सुरक्षेच्या बाबतीतल्या परवानग्या घ्यायला पाहिजेत किंवा जी कारवाई करायला पाहिजे ती या रिन्युवेशन करणाऱ्या व्यक्तींनी घेतली होती का, कोणा थ्रू हे काम सुरू होतं आणि याबाबतीतल्या काही परवानग्या आहेत त्या रीतसर होत्या का, याबाबतची चौकशी जी आहे ती आता केली जात आहे। परंतु तुर्तास याबाबतचा जो काही आहे गुन्हा तो नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि पोलीससुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अग्निशमन दल असेल किंवा पोलीस असतील यांच्या तात्काळ केलेल्या कारवाईमुळे जे आहे ते जखमी झालेले जे काही व्यक्ती होते त्यांना तात्काळ दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं आणि त्यानंतरनं त्यांच्यावरती जे आहे वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। याबाबतची आणखी काय अपडेट येते, नेमकं या जखमींना कितपत दुखापत झालेली आहे आणि हे काम रीतसर सुरू होतं का, सुरक्षेच्या दृष्टीने परवानग्या घेण्यात आलेल्या होत्या का किंवा ती काळजी घेण्यात आली होती का, याच्यावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। नवराष्ट्र पुणेसाठी निखिल सुकरे, पुणे। आज दुपारी 1:05 आमच्या अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला फोन आला की रुबी हॉलच्या शेजारी एक हॉटेल आहे आणि त्या ठिकाणी एक स्लॅब कोसळलेला आहे। त्यानंतर तातडीने आपल्या 2 अग्निशमन वाहनं आणि एक रेस्क्यू व्हॅन आपण मुख्यालयातून रवाना केली। ज्यावेळी इथे आमचं पथक पोचलं त्यावेळी 2 लोक त्या स्लॅबखाली अडकली अशी माहिती मिळाल्यानंतर आमच्याकडे असलेले जे अग्निशमन उपकरणं आहेत की रेस्क्यू टूल्स आहेत जे आमचे भार असेल किंवा स्प्रेडर असेल, एअर लिफ्टिंग बॅग असेल, असं आम्ही वापरत त्या 2 लोकांना जखमी लोकांना बाहेर काढून तातडीने आपण रुग्णालयात रवाना केलेलं आहे। रुग्णालयातनं आत्ता अशी माहिती आहे की ते दोघंही जण स्टेबल आहेत आणि या निमित्ताने आम्ही असं सांगू की आमच्या जवानांना त्या 2 लोकांना वाचवण्यात यश आलेलं आहे। आणि इथे आल्यानंतर अशी माहिती मिळाली की एका हॉटेलच्या रिनोव्हेशनचं काम चालू होतं आणि ते काम सुरू असताना हा स्लॅब कोसळलेला होता। त्यामध्ये कोणी अडकले का? नाही, आत्ता तरी परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे। 2च लोक जखमी आहेत यामध्ये आणि आत्ता तरी असं कोणी अडकल्याची खात्री केली असता कोणी अडकलेले वगैरे या ठिकाणी नाही आहे।